अजित पवार बारामतीमधून लढणार का? खुद्द दादांनीच वारंवार केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राला हा प्रश्न पडला होता। पण प्रफुल्ल पटेल यांनी दादा बारामतीमधूनच लढणार अशी घोषणा आज करून टाकली आणि त्यामुळे सगळ्या चर्चांना फुल स्टॉप लागला। मात्र तरी सुद्धा बारामतीमध्ये अजित पवारांची गाडी कार्यकर्त्यांनी अडवली आणि त्यामुळे सहानुभूतीसाठी हा माइंड गेम आहे का आणि हा राडा स्क्रिप्टेड होता का असे अनेक प्रश्न आता विचारले जाऊ लागलेले आहेत। पाहूयात हा रिपोर्ट। दादांचं गाव, दादांचं मैदान, दादांचा बालेकिल्ला आणि त्याच बारामतीत दादांची गाडी अडवली भर चौकात। कशाचा निषेध नाही की कसला राग नाही। तुम्हाला प्रश्न पडला असेल दादांची या शेकडो कार्यकर्त्यांनी वाट का अडवली असेल, तर त्यातलाच एक कार्यकर्ता काय म्हणतोय ते पहा। भर रस्त्यात हा सगळा ड्रामा झाला आणि त्याचं कारण काय तेही पहा। एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग एक मिनिट, मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा। म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता सुरेश त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल। बारामतीमधून लढणार नसल्याचे संकेत देणारी अजितदादांची हीच ती वक्तव्य, ज्यामुळे बारामतीमधले हे कार्यकर्ते हिरमुसले आणि त्यांनी दादांची गाडी अडवत बारामतीमधूनच लढण्याचं साकडं घातलं। दादांनी उमेदवारी आपली निश्चित करावी ही संपूर्ण तालुक्याची एक इच्छा आहे, कारण दादा नसेल तर बारामती शून्य आहे। पोरांच्या संकुलाचा अर्थ असला किंवा कोणाचा अर्थ असला, ज्या त्या कामात आम्हाला अजितदादांनी सहकार्य केलेले आणि जिथे जिथे अडचणी आहेत तिथे तिथे गाड्या आमच्यासाठी उपयुक्त आहेत। दादांना या ठिकाणी आपण बारामतीमधून निवडणूक लढवणार आहोत हे जाहीर करण्यासाठी सांगणार आहोत आणि दादांना ठाम विश्वास देणार आहोत की या अगोदर जसे बारामतीकर आपल्या बरोबर ठाम उभे राहिलेले आहेत तेवढेच मताधिक्याने आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्याला निवडून आणणार आहोत। आपण आपली उमेदवारी जाहीर करावी, आज आमचा हट्ट असणार आहे आमच्या नेत्याकडे। लोकसभा निवडणुकीमध्ये पत्नी सुनित्रा पवार यांचा दारुण पराभव झाला। बारामती शरद पवारांमागे उभी राहिल्याचं चित्र त्या निवडणुकीमधून दिसून आलं। बंडामुळे कुटुंब दूर झाल्याची दादांकडून अनेकदा खंत व्यक्त झाली। विधानसभेला बारामतीमध्ये धक्का बसण्याची दादांना कदाचित धास्ती असावी। दादांनी शिरूरमधून लढण्याची चाचपणी केल्याची सुद्धा या निमित्तानं चर्चा रंगलेली आहे। बारामतीत हा सगळा ड्रामा झाला, पण त्याआधीच दादांचे अत्यंत जवळचे नेते असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी दादा बारामतीमधूनच लढणार अशी घोषणा केली आणि एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालं। अजित दादा बारामतीमधूनच उभे राहणार, मी अधिकृतपणे तुम्हाला सांगतो। ही काय संभ्रम नको ठेवा, अजित दादा बारामतीमधूनच उभे राहणार, मी अधिकृतपणे तुम्हाला सांगतो। ही काय संभ्रम नको ठेवा। बारामतीमधून लढणार नाही ही वक्तव्य दादांची मनापासून होती की माइंड गेम होता, हा प्रश्न या निमित्तानं पडतोय। बारामतीमधला हा राडा स्क्रिप्टेड होता का अशी ही कुजबूज मात्र सध्या सुरू झाली आहे। आता यावर दादाच काय ते फायनल सांगतील। जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।